नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्याकडे कधी सरस्वतीच्या रूपात, महालक्ष्मीच्या रूपात, कधी जगदंबा म्हणून, दुर्गा म्हणून, काली म्हणून अनेक विविध रूपांमध्ये आपण देवीची आराधना करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे, घटक आहे. थोडक्यात काय तर या माध्यमातून आपण स्त्री शक्तीचे पूजन करत असतो. कारण स्त्रीमध्ये आहे नवनिर्मितीची शक्ती. स्त्री म्हणजे प्रेम, माया, ममता. स्त्री म्हणजे सहनशक्तीचं दुसरं रूप. अशा विविध गुणांनी नटलेली स्त्री तिच्या ह्या गुणांच्या जोरावर तिने कमालीची प्रगती साधलेली आहे आणि आज आधुनिक काळामध्ये स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. हे स्त्रियांच्या बाबतीतलं वर्णन जितकं सत्य आहे तितकीच दुसरी एक बाजू आहे आणि ती म्हणजे समाजातल्या काही विकृत मनोवृत्तींच्या माध्यमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानावर घाला घालण्याचा प्रकार हल्ली आपल्याला फार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. स्त्रियांवरचे वाढत चाललेले लैंगिक अत्याचाराच्या घटना, प्रसंग मन हेलावून टाकणारे आहेत. या संदर्भामध्ये दररोज नवनवीन कायद्यांची निर्मिती होते आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार, कायदा व शिक्षा. या कायद्यांमध्ये जे रोज बदल होत चाललेले आहेत त्या संदर्भामध्ये जनजागृती होणं, लोकांपर्यंत हा कायदा पोहोचणं ही बाब अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे आणि म्हणूनच आजच्या आमच्या सखी सह्याद्रीमध्ये याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण प्रामुख्याने आजच्या विषया किंवा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घराबाहेर स्त्री पडल्यानंतर तिला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं आणि त्या संदर्भामध्ये काय कायदे आहेत, काय दक्षता महिलांनी घ्यायला हवी, या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा आजच्या कार्यक्रमातून आपण करणार आहोत. आणि या सगळ्या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट निलिमा कानेटकर मॅडम यांना. जवळपास 33 वर्षांपेक्षा जास्त हायकोर्टात वकिलीचा त्यांचा अनुभव आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त काउन्सिलर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आदिपथ फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर ही संस्था त्या चालवतात आणि या सगळ्या कार्यातनं जनजागृती करणं, महिलांमध्ये कायद्याच्या संदर्भामध्ये जागृती करणं, समाजामध्ये एकंदरीतच या विषयाच्या संदर्भामध्ये जागृती करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही त्या वारंवार या संदर्भामध्ये कार्य करत असतात. आज आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. मला माहिती आहे आपल्याही मनामध्ये या विषयाच्या संदर्भात असंख्य प्रश्न असणार आहेत. आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणारे दूरध्वनी क्रमांक ते असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक 022 या एसटीडी कोडचा वापर करू शकतात आणि मोबाईलवरनं संपर्क करण्यासाठी देखील आपण ह्या एसटीडी कोडचा वापर करू शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. नमस्कार. आणि एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून या विषयाच्या संदर्भात अगदी प्रत्येकाला, प्रत्येक महिलेलाच नाही तर प्रत्येक समाजातल्या वर्गाला ह्याची माहिती असणं, कायद्यांविषयीची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आजचा आपला विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपण या चर्चेला सुरुवात करतानाच मला वाटतं सुरुवातीला नेमका लैंगिक अत्याचार म्हणजे काय जरा ते उलगडून सांगूयात. कारण काय होतं मॅडम, महिलांमध्ये असं आहे की एखादी गोष्ट घडली आपल्या बाबतीत तर थोडंसं दुर्लक्ष करा, चला चालत असतं, अशा प्रकारची प्रवृत्ती आणि मग ते मागे टाकणं आणि यातनं वाढत जाणारी एक एक अत्याचाराच्या ज्या समस्या आहेत हे आपण प्राबल्याने समाजामध्ये हे चित्र बघतो. त्यामुळे सुरुवातीलाच लैंगिक अत्याचार म्हणजे काय नेमकं कसं उलगडून सांगू शकतो आपण? सगळ्यात आधी सुरुवात करायच्या आधी मला असं सांगावंसं वाटतंय की समाजातल्या प्रत्येक वयाच्या स्त्रीला कधी ना कधीतरी लैंगिक अत्याचाराला किंवा ॲडव्हान्समेंटला तोंड द्यावं लागतं. त्याला वयाचं बंधन आहे असं म्हणता येत नाही. पण ॲट द सेम टाइम त्याच्यासाठी असणारे कायदे आता खूप बदलत चाललेले आहेत आणि इतका नाजूक विषय आहे की त्याच्याबद्दल बायकांना बोलता येत नाही. खरं. तर मग अशा वेळेला मग या माध्यमातून एवढा मोठा महत्वाचा विषय घेणं हेच फार आनंददायी आहे माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना याच्याबद्दलची माहिती देणं आणि त्याच्यासाठी मी इथे हजर राहणं हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून तुमचे आभार मानते आधीच. मॅम, लैंगिक अत्याचार म्हणजे काय हा जो आपण व्याख्येला थोडंसं उलगडून सांगणार, कारण मी जो सुरुवातीला विषय जो मांडला, कारण असं होतं की एखादी महिला किंवा एखादी मुलगी कुठल्याही वयोगटातली असेल, आधी नजरेने, मग शब्दाने, मग स्पर्शाने, असा हा जो टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा प्रकार आहे त्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? ह्याच्या बाबतीत मला मुद्दाम असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक स्त्रीला किंवा तरुण मुलीला एक सिक्स्थ सेन्स असतो आणि त्याच्यातनं तिला कळतं की पुरुषाची नजर कशी आहे,
ती स्वच्छ आहे का, त्याचं जे अप्रिसिएशन जे आहे ते स्वच्छ नजरेने केलेलं आहे का, मनापासून केलेलं आहे का, त्याच्या मागे काही आहे, त्याच्या मागे काही उद्देश आहे खरंय. अशा अर्थाने. तर अर्थात हा नियम लहान मुलींना लागू नाहीये हे तितकंच खरंय, पण किशोर वयातल्या आणि मोठ्या वयाच्या बायकांना आणि मोठ्या वयातल्या कुठल्याही बाईला हा सेन्स तर असतोच असतो. आता लैंगिक अत्याचार जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्या कामामुळे किंवा ज्या गोष्टीमुळे त्या बाईला जर अनइझी वाटत असलं, अनकम्फर्टेबल वाटत असलं, तिच्यावर दबाव येत असला आणि तिला शारीरिक अत्याचारही तो आहे, तर तो निश्चितपणे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत तो बसतो. म्हणजे तिच्या आत्मसन्मानाला जेव्हा धक्का लागतो त्यावेळेला अशी जर कोणी कृती करत असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे, ते कायद्यात बसतच नाही आणि गुन्हा आहे तो मोठ्या किंवा लहान मोठ्या प्रमाणातला असा. तर त्याच्यामुळे त्याच्यावर कायदे झालेलेच आहेत आणि आता कायद्यातही खूप बदल होत आहेत की ज्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या स्त्रियांना संरक्षण मिळायला पाहिजे, पण त्याची माहिती पण त्यांना व्हायला पाहिजे. खरंय मॅडम. आणि या प्रश्नाला अनेक अंग आहेत. बरोबर, त्या विविध अंगांवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही खरं तर आता दूरदर्शनचे आभार मानलेत, पण हे दूरदर्शनचं कार्यच आहे मॅडम. आम्ही वारंवार अशाच विषयांना घेऊन समाजापुढे जातो आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा आमचाही प्रयत्न असतो. हे दूरदर्शनचं कर्तव्य आहे आणि ते सातत्याने ते निभावत असतं. खरं तर आपण या विषयाला सुरुवात केलेली आहे मॅडम. एक महिला म्हणून तुम्ही किंवा मी या ठिकाणी बसून या विषयावर चर्चा करावी लागते, महिलांपर्यंत जावं लागतं. आजच्या आधुनिक काळामध्ये विशेषत्वाने जास्त प्रकर्षाने ही गोष्ट भेडसावू लागलेली आहे. ही फार दुर्दैवाची बाब लागते. बरोबर आहे. मग जेव्हा असं म्हणतो की कामासाठी म्हणूनच नाही, महिला जेव्हा चौकट ओलांडून घराच्या बाहेर पडते तेव्हा ती साधारणतः बाजारात जाण्यासाठी, शॉपिंगसाठी, एखादी रिक्षा पकडणार, टॅक्सी पकडणार, कुठल्या तरी एका सार्वजनिक वाहनाचा ती उपयोग करते. तिथून तिला दक्ष राहण्याची गरज आहे ती वापस घरात येईपर्यंत. आज आपण विशेषत्वाने जेव्हा घराच्या बाहेर होणाऱ्या अत्याचारांवर बोलतो आहोत तेव्हा काय सांगता येऊ शकतं की दक्ष राहणं म्हणजे काय महिलांनी करायला हवं आजच्या काळामध्ये? दक्ष राहण्यासाठी आधी महिलांनी स्वतःला कॉन्फिडंट राहायला पाहिजे की जर समोरचा पुरुष काही आक्षेपार्ह वर्तन करत असलं तर त्याला तिथल्या तिथे हटकणं हे फार महत्वाचं आहे. आता मला एक छोटीशी उदाहरण इथे सांगता येईल की 1-2 महिन्यापूर्वी माझी एक ज्युनियर मुलगी बसनी येत असताना एका मुलाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आता त्या मुलीने तिथल्या तिथे ऑब्जेक्शन घेतलं आणि तिने सांगितलं की कंडक्टरला की मला पोलीस स्टेशनमध्ये जायचंच आहे, तेव्हा तुम्ही मला तिकडे बस घेऊन जा. आणि हे त्याला करावं लागतं असं जर कुठल्या बाईने सांगितलं तर. पण बाकीचे सगळे नको म्हणाले कारण त्यांना वेळेवर पोचायचं होतं त्यांच्या ठिकाणी, तर त्यांनी तिला सपोर्ट केलं नाही. पण तिने आवाजच उठवला त्याच्यावर. पण जेव्हा सिग्नलला बस थांबली त्यावेळेला तो जो त्रास देणारा मुलगा होता तो पळून गेला. त्याला कळलं की ह्याच्यावर काहीतरी आपल्याला शेकणार आहे आपल्या अंगावर आणि आपली इज्जत जाण्याचा प्रश्न आहे. तर तिने आवाज उठवल्यामुळे तिने स्वतःचं संरक्षण करू शकली. मग मला इथे हेच विचारायचं आहे मॅडम की जेव्हा कारण कायदा आहे म्हणजे सर्वसामान्यपणे माहिती ही असते की एखादा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा झाल्यानंतर कायद्याचं संरक्षण आहे, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील कायदा सपोर्टला आहे. हीच माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याला द्यायची आहे. तर त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? आता किशोरवयीन मुली शाळेत जाणाऱ्या म्हणा किंवा कॉलेजमधल्या म्हणा किंवा मोठ्या वयाच्या बायका सुद्धा अनेक वेळेला कोणी आपल्या मागे पाठलाग करतोय असे एक अनुभव असतात. तर ते जर त्यांनी वेळेवर पोलिसांना सांगितलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. अगदी आता जे निर्भयाच्या केसनंतर बदल झालेले आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी आता 1 वर्षापासून 7 वर्षापर्यंत अशा शिक्षा ठेवलेल्या आहेत की किती तुम्ही परत परत हे गुन्हे करताय. तर गुन्हेगाराला तशी परवानगी नाहीये ऑफकोर्स, बरोबर नाहीच आहे, त्याला त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पण त्याच्यावर कोणी तक्रार करणार नाही ह्याचा त्याला इतका खात्री असते की त्याच्यामुळे तो गुन्हा ढसावतो पुढे. आणि त्याच्यामुळे तिथे अडचण येते की त्या बाईनी वेळेवर त्याच्यावर ऍक्शन घेणं, त्यामुळे पाठलाग करणं, सतत फोन येत असले, अश्लील फोन येत असले तर त्याचा दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई करणं आणि त्याच्या माणसाशी बोलताना सुद्धा तिने स्वतःच्या आत्मसन्मानाने बोलणं हे फार महत्वाचं आहे. आता दुसरं एक उदाहरण मी असं देऊ शकते की माझी एक क्लायंट होती, तिला असा फोन सतत येत होता. मग तिने काय सांगावं त्याला की असं वाटतंय
की तुला माझ्याशी दोस्ती करायची, असं वाटतंय तुला मी आवडते, सतत तू मला फोन करतो, पण त्याचाच अर्थ असा आहे का की तू मला त्रास दिलेला चालणार आहे? आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणी त्रास नाही ना देत. दुसऱ्या दिवशीपासून फोन बंद झाला. त्या क्षणी तिथे अडवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ती बाई किती सक्षम आहे आणि मी बिचारी नाहीये, मी माझं हँडल करू शकते, हा आत्मविश्वास असणं खरंय, हे खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि हा आत्मविश्वास जर त्या स्त्रीपर्यंत सगळ्या कायद्यांची सखोल माहिती असेल तर अधिक जास्त वाढू शकणार आहे. आणि हल्ली आता जे तुम्ही सांगतात की प्रत्येक वेळी कायद्यामध्ये बदल होतोय, तर तेच आम्हाला जाणून घ्यायचंय मॅडम, की जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की ती बस जी आहे, बसमध्ये त्रास होतोय, गर्दीचा फायदा घेऊन धक्का लावण्याचा प्रकार असेल वगैरे, अशा प्रकारचे जे प्रकार होतात, तर ती महिला तिथे आवाज उठवू शकते आणि पोलीस स्टेशन पर्यंत ती बस घेऊन जाऊ शकते. म्हणजे हा कायद्याने तिला अधिकार आहे असं आपण. म्हणजे त्या बसचे सुद्धा नियम जे आहेत, त्या कंपनीचे नियम आहेत, त्याच्यात हे आहेच बरोबर की हे करायला पाहिजे, पण आपण कोणी करत नाही किंवा वेळ जाईल की आपल्यालाच कोणी वाईट म्हणेल का, हा जो संकोच मनात आहे खरंय, तो तिथे त्रास देणारा आहे आणि म्हणून मग समोरच्याचं फावतं असं. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी खरं आहे. आणि म्हणूनच ह्या कायद्यांची वारंवार आपण माहिती महिलांपर्यंत आणि सर्वच लोकांपर्यंत पोहोचवत असतो. मॅडम, आपण वयोगटाचा जर विचार केला तर अगदी लहान वयातल्या मुलींपासून ते वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत आपण असे अनेक प्रसंग, अनेक घटना, अनेक गोष्टी जेव्हा कानावर येतात, खरोखर हृदय हेलावतं की त्या मुलीला काहीही कळत नाही. अशा वेळी मला इथे जाणून घ्यायचं की पालकांचं काय कर्तव्य, कारण आज अगदी लहान मुलींपासूनचा जो हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कशा पद्धतीने त्या मुलींना आता समजावून सांगण्याची वेळ आलेली, काय सांगू शकतो आपण त्यावेळेस? ह्याच्यामध्ये पालकांची मानसिकता खूप महत्वाची आहे. अशा अर्थाने मुली शाळेत जातात, बसनी जातात, शाळेच्या बसनी जातात, किंवा तिकडे शाळेत गेल्यानंतर वॉचमन आहेत किंवा इतर कोणी पिऊन्स आहेत, ते कोणी शिक्षक सुद्धा काही वेळेला त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात. जर मुलांच्यात आणि मुलींच्यात आणि पालकांच्यात जर मैत्रीचे संबंध नसले तर मुली घरी सांगायला घाबरतात. अगदी बरोबर. आणि मग ते सांगितलं जात नाही आणि त्या मुली कुढत राहतात आतमध्ये, आणि तो जो अपराध करणारा आहे त्याच्या अपराधाची इंटेन्सिटी प्रत्येक वेळेला वाढत जाते. आणि मग ती वाढत गेली की मग ती आवरणं फारच अवघड होतं. ते त्याच वेळेला जर पालकांनी ऍक्शन घेतली आणि शाळेला कळवलं किंवा त्यांच्या ज्या अथॉरिटीज असतील त्यांना कळवलं तर ह्याच्यावर कारवाई होऊ शकते, पोलिसात सुद्धा तक्रार होऊ शकते. आणि जर अल्पवयीन मुलगी असेल आणि तिला जर खूप त्रास दिला जात असेल तर या तक्रारीची खूप गंभीर दखलही घेतली जाते. त्याच्यावर शिक्षा मोठ्या आहेत आणि बलात्काराच्या शिक्षा खूप जास्ती मोठ्या आहेत, जन्मठेप वगैरे पण होऊ शकते. जर ती मुलगी वारली या सगळ्या अत्याचारामध्ये तर त्याला खूप मोठ्या आहेत, फाशी पण होऊ शकते. पण कधी कधी असा प्रश्न येतो की एवढ्या सगळ्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर ती शिक्षा सुद्धा कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा राष्ट्रपतींच्याकडनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर त्याची शिक्षा कमी केली गेली तर असे प्रकार क्वचित प्रसंगी होतात. तर त्याच्यामुळे मला जनमानसांच्या मनात शंका निर्माण होते. खरंय खरंय, बरोबर आहे. मग मॅडम, याच्यामध्ये अत्याचार किंवा पीडित जी व्यक्ती आहे तिचं वय आणि त्याचबरोबरीने अत्याचार करणाऱ्याचं वय हे देखील फार महत्वाचं शिक्षेच्या संदर्भामध्ये ग्राह्य धरलं जातं. त्याविषयी आपण काय सांगू शकतो? मुलगी जर 18 वर्षाच्या आधी असेल म्हणजे अल्पवयीन आहे अशा अर्थाने, कायद्यानी अज्ञानी आहे, सज्ञान नाहीये अशा अर्थाने, तर तिच्यावर जर काही अत्याचार झाले असले तर त्याचा कायदा जास्ती गंभीरपणे विचार करतो. पण अत्याचार करणारा जर अल्पवयीन असेल, 18 वर्षाच्या आधी असेल, तर त्याला आतापर्यंत तरी इतक्या शिक्षा मोठ्या दिल्या जात नव्हत्या, जसं आपण निर्भयाच्या केसमध्ये बघितलं. बरोबर. तर मग अशा वेळेला काय करायचं? आता त्याच्यावर बरंच जनमानसांनी उठाव केलेला आहे आणि त्याच्यावर आता कायदा करणारे सुद्धा त्याच्यावर बराच विचार करतायत, काम करतायत. आणि त्यांनी 16 वर्ष ते 18 वर्ष या वयातले जे मुलं आहेत आणि त्यांनी जर काही असा गंभीर गुन्हा केला असेल तर त्यांना काय शिक्षा देता यावी जास्तीत जास्त, ह्याच्याबद्दल विचार केला जातोय. सध्या अजून कायद्यात तेवढे बदल होत नाही, झालेले नाहीये, पण म्हणजे होणार आहेत ते अशा अर्थाने. आता त्याच्यात असं आहे की ही एक ढाल होती की गुन्हा करणारा जो अपराधी आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो कुणाच्या तरी संगतीने असं करतोय किंवा कुणाच्या तरी म्हणजे त्याची विकृती आहे किंवा नाहीये किंवा असे सगळे बचावाचे पॉइंट्स घेतले जात होते. बरोबर. पण त्याच्यावर आता गंभीरपणे विचार व्हायला लागलेला आहे आणि
16 वर्षाच्या नंतरची मुलं जी असतील त्यांनाही बऱ्यापैकी मोठ्या शिक्षणाला सामोरं द्यावं लागणार आहे. बरोबर आहे मॅम. त्याचप्रमाणे कुठल्या गुन्ह्यावर कशा पद्धतीने शिक्षा आहे त्याच्यावर आपण जरा प्रकाश टाकू शकतो का? कारण गुन्ह्यांचं प्रमाण वेगळं वेगळं आहे, पद्धत वेगळी वेगळी, आणि आजच्या आधुनिक काळामध्ये तर आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या संदर्भात केला जाताना आपण बघतोय. तर साधारणतः आपल्याला तशी माहिती देता येऊ शकते का की गुन्हा आणि शिक्षा या संदर्भामध्ये? आता गुन्हा मागे लागणं जसं मगाशी मी म्हटलं त्याच्यावर शिक्षा 1 वर्षापासून 5 वर्ष 7 वर्ष अशाही होतात. किती गंभीरपणे त्याचा विचार केला जातो. आता आपण पोलीस यंत्रणेकडे जाऊ. पोलिसात तुम्हाला तक्रार करायची असते. साधारणपणे या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यायच्या. त्याच्यावर असं नियम आहे. आता तर जास्ती तो कडक झालेला आहे की सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये महिला असाव्यात असे ऑर्डर्स निघालेले आहेत. आता या महिला पोलीस स्टेशन मधल्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी त्या पीडित व्यक्तीच्या बरोबर मेडिकल रिपोर्ट जर गरज असेल तर त्याच्याबरोबर डॉक्टरपर्यंत जायचं असतं आणि ते सगळे इन्व्हेस्टिगेशन महिलांनी करायचं असतं. अशा केसेस सगळ्या महिला जजेस पुढे चालाव्यात असं एक म्हटलेलं, फास्ट ट्रॅक मध्ये चालाव्यात असा एक म्हणजे नियम झालेला आहे. आता निर्भयाच्या केस नंतर तो जास्ती कडक झालेला आहे आणि हे कायद्यातले महत्वाचे बदल आहेत खरं की ज्याच्यामुळे आपल्याला स्त्रीला संरक्षण मिळू शकतं. मला वाटतं संध्याकाळी 6 नंतर महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, हाही आहे नियम आहे, हा माहित नव्हता, माहिती नाहीये लोकांना. आणि रात्रीच्या वेळेला महिलांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवता येत नाही असाही नियम आहे. आणि जर काही प्रसंगात ठेवायची वेळ आली तर तिथे महिला पोलीस अधिकारी हजर असावेच लागतात. याच्याबद्दलचे पण कडक नियम केलेले आहेत. आणि अशामुळे कसं होतंय की जे अधिकारी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते किंवा त्यांची मानसिकता तशी असते की अधिकारीच कशाला त्यांच्या हाताखालचे सुद्धा, तर त्याच्यावर थोडा वचक राहावा या दृष्टीने विचार केला जातो. पण महिलांनी 6च्या नंतर पोलीस स्टेशनवर जायचं नाही. सीसीटीव्हीचा उपयोग होऊ शकतो. जिथे तुम्ही मॉलमध्ये जाता, कपडे बदलता त्यावेळेला तिथे कॅमेरे असतात, पण त्याच्याबद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता किंवा त्या कॅमेऱ्याबद्दल असे लावलेले आहेत असं कॅमेरा लावायची परवानगी नाही, तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, पोलीस कंप्लेंटही करू शकता. कारण स्त्रीचे कपडे बदलतानाचे किंवा आंघोळ करतानाचे किंवा शौचालयाला गेलेले असतानाचे फोटो काढणं हा फार मोठा गंभीर गुन्हा मानला जातो. आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार आहेत हा लैंगिक अत्याचारातच येतात. बरोबर आहे. तर त्याच्यावरही शिक्षा आहेतच. त्यामुळे 3 वर्ष 5 वर्ष अशा शिक्षा आहेतच त्याच्यावर आणि दंडही होतो त्याच्यावर. म्हणजे जसं तिकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे होणाऱ्या अत्याचारांवर महिला दाद मागू शकते, तसं बस किंवा सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणंही आवश्यक आहे. मला वाटतं तेही नियमाने आवश्यक आहे. असणं आवश्यक आहे, पण थोडंसं प्रॅक्टिकल असण्याबाबतीत थोड्याशा अडचणी येऊ शकतात. कारण ते कॅमेरे चालू तर राहायला पाहिजेत. त्यामुळे त्याही संदर्भामध्ये वगैरे सुद्धा पाहिजे असतात कॅमेरे आणि असतातही बऱ्याच वेळेला. आणि त्या सोसायटीची ती जबाबदारी असते की ते लिफ्ट मधले कॅमेरे चालू ठेवायचे आणि आहेत की नाही त्याच्याबद्दलचं सर्व्हिसिंग करायचं, ही जबाबदारी आहेच त्यांची. अगदी बरोबर आहे. कायद्याची माहिती तर आहेच मॅडम, पण आज स्त्रीने किती जागरूक राहून दक्ष राहून वावरलं पाहिजे त्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्याही बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात. जसं आपण आता कॅमेऱ्याच्या संदर्भामध्ये बोललात मॅम, त्याचप्रमाणे हल्ली मोबाईलवरनं अश्लील SMS पाठवणं किंवा अशा पद्धतीने तांत्रिक गोष्टींचा वापर करून, यंत्रांचा वापर करून, अत्याधुनिक साधनांचा वापर करून जो छळण्याचा प्रकार सुरू झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो? त्या संदर्भात सायबर सेल जो मुंबई पोलिसांचा आहे तो खूप तज्ञ आहे, तज्ञांचाच आहे आणि त्यांना पण स्पेशलाइज ट्रेनिंग दिलेलं आहे. या क्षेत्रात काम करणारे ऍडव्होकेट सुद्धा स्पेशलाइज्ड आहेत. कारण हा वेगळाच विषय आणि हा नवीन प्रॉब्लेम निर्माण झालेला विषय आहे. त्यामुळे त्याच्याशी तंत्रज्ञानाशी कनेक्टेड असल्यामुळे ते आहेच. अशा वेळेला जो अपराध करणारा असतो त्याला असं एक वाटत असतं की आपलं नाव कुठे येणार नाही किंवा आपल्याला कसं पकडणार आहेत, पण ते तसं नसतं. त्यांची काही यंत्रणा असते की ज्याच्यातनं तुम्हाला ते गुन्हेगार शोधून काढता येतात. आता त्यावेळेला असंही होऊ शकतं की मुंबई पुरतंच ते मर्यादित नाही, दिल्लीहून असेल, बंगलोरहून असेल किंवा परदेशाहून असेल, जरी असे फोटो जात असतील किंवा कुठल्या बाईचं विनयभंग होत असेल किंवा अपमानकारक वागणं होत असेल तर ती त्याची दखल घ्यावी
लागते, त्यांना पोलिसांना पण दखल घ्यावी लागते आणि ते त्यांच्या यंत्रणेच्या थ्रू स्पेशल जे काय त्यांचे इन्व्हेस्टिगेशन तंत्र आहेत डेव्हलप केलेली, त्याच्यामुळे ते त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतात अगदी आणि बरोबर. त्याच्यावरही शिक्षा होऊ शकतात. 50,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला दंड दंड होऊ होऊ शकतो. शकतो. गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता 7,000 ते 10,000 7 वर्ष ते 10 वर्ष सुद्धा तर शिक्षा होऊ शकते. आता ह्याच्या संबंधात मला एक छोटीशी उदाहरण द्यायचं आहे. नक्की ते उदाहरण जाणून घेऊयात मॅडम. एक फोन खोळंबलेला आहे हो. औरंगाबाद वरून. अरुण डोंगे आपल्याशी बोलू इच्छित आहेत. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोडून. बोला. नमस्कार. माझा प्रश्न म्हणजे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच असल्याची 2012 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या दाखल झालेल्या 219 तक्रारींपैकी तब्बल 206 प्रकरणं अशी आहेत की यात महिलांवरील अत्याचार करणारे हे आरोपी अनोळखी नसून परिचितच आणि सतत संपर्कातलेच आहेत. मात्र अशा प्रकरणांचे धागेदोरे हाती लागावे यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर राहून आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी तपासात कुठलीच कसर ठेवत नाही. याच अनुषंगाने माझा असा प्रश्न आहे मॅडम ना की एकतर अशी प्रकरणं ज्यात ओळखीच्या व्यक्तीनेच महिलांवर अत्याचार केलेले असतात, त्यामुळे पोलिसांना तपासात काही अंशी अडचणी निर्माण होतात. मात्र पोलीस प्रशासनाला अशा वेळी जनतेकडूनही तपासात सहकार्याची अपेक्षा असताना याउलट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात आणि सतत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं का केलं जातं. हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की समाजाची मानसिकता बदलण्यासाठी या विषयावरील पथनाट्य म्हणजे जनजागृतीसाठी पथनाट्य करणं हे किती प्रभावी ठरेल? नक्कीच अरुणजी, आपल्या दोन्ही प्रश्नांना उत्तर मिळणार आहे. मॅडम, मला वाटतं सुरुवातीचा तो त्यांचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणायचं की अशा प्रकारचे बलात्काराचे जे मुख्यत्वे गुन्हे आहेत ते परिचित व्यक्तीकडनं जास्तीत जास्त होतात असं दिसून आलेलं आहे चित्र. आणि याच्यामध्ये पोलिसांना मदत करण्याच्या ऐवजी केस सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्यावर दोष देण्यामध्ये जास्त कल असतो समाजाचा, की अजूनही तपास लागलेला नाही. तर या संदर्भामध्ये आपण काय त्यांना मार्गदर्शन करू शकतो मॅम? हा जो विषय आहे बलात्काराचा आणि परिचित व्यक्तींनी बलात्कार केला असे जे प्रसंग आहेत हे फक्त भारतात होतात असं नाहीये, हे सगळ्या देशातनच होतात. त्यामुळे असं म्हणायला नकोय की फक्त आपल्याकडेच आहे. ही मानसिकता आहे, परत त्याच्याशी हे निगडीत आहे. पुरुषी मानसिकता जी आहे त्याच्याशी हे निगडीत आहे. तर आपल्याकडे कसं होतं की आपल्या घरचं नाव खराब होऊ नये, आपल्या मुलीचं नाव खराब होऊ नये, तिचं लग्न पुढे होऊ नये, व्हायला अडचण होऊ नये, या सगळ्या कारणामुळे त्याचा म्हणजे तक्रार करण्याचं टाळलं जातं. आता बाहेरच्या देशात कसं होतं की जीवावरच उठतात ते लोक, की सांगितलं असतं मी तुझा जीव घेणार आहे, तर त्यामुळे पीडित व्यक्ती सांगायला घाबरते. बरं. पण इथे समाजाचा दबाव जास्ती असल्यामुळे घरचे लोक सपोर्ट करत नाहीत आणि ते एकतर तक्रार करत नाहीत आणि केली तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई व्हायला खूप अडचणी येतात. तर त्याच्यासाठी परत बाईनीच सक्षम व्हायला पाहिजे. आता एक छोटीसं उदाहरण सांगेन की माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तर तिचं म्हणणं असं होतं की तिच्या सासऱ्यांची तिच्यावर वाईट नजर होती आणि सासू सासऱ्यांना सपोर्ट करत होती की ते घरचे प्रमुख आहेत आणि ते म्हणतील ते खरं, तसंच वागायला पाहिजे. आता असं आहे ती सासू स्वतःचं जागा स्थान घरातलं त्याचं प्रोटेक्शन करत होती की तिला घरातनं बाहेर काढायला नको कोणी नवऱ्यानी किंवा असं. मुलगाही वडिलांच्या कह्यात असल्यामुळे तो बोलायला तयार नाही, पण ती मुलगी तयार नव्हती ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर त्याच्यामुळे तिने निर्णय घेतला की आयदर नवऱ्यानी बाहेर पडावं आणि माझ्याबरोबर वेगळा संसार करावा किंवा मला हे लग्न टिकवता नाही येणार. आणि मग तिने जे काय तक्रारी करायच्या आम्हीच सल्ले दिले त्याच्याप्रमाणे मग तिने पुढे कारवाई केली. पण परत तेच ना, म्हणजे पीडित व्यक्ती आहे तिने सक्षम राहायला पाहिजे आणि तिने या आत्मविश्वासाने या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता इथे मॅडम एक मुद्दा निघालेला आहे या निमित्ताने, तो म्हणजे कुटुंबाचा कसा पद्धतीने दृष्टिकोन असायला हवा. म्हणजे दुर्दैवाने अशी एखादी घटना घडल्यानंतर त्या मुली किंवा त्या पीडिताच्या संदर्भामध्ये कुटुंबाची भूमिका काय असायला हवी असं आपण मार्गदर्शन करू शकतो? कुटुंबाची भूमिका अतिशयच महत्वाची आहे या सगळ्यामध्ये, की खऱ्या खोट्या गोष्टींची थोडीफार शहानिशा करायला पाहिजे, हे मान्यच आहे की जर मुलगी खोटं सांगून कोणावर खोटा तक्रारी करून जर काही बालांट आणत असेल तर त्याच्यावरही काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. घरच्यांनी पण त्याच्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे, हे तितकंच. पण जेव्हा मुलगी काहीतरी खरं सांगते आणि तिच्यावर खरंच अत्याचार होते, फॉर एक्झाम्पल आता शाळेतनं बसेस निघतात आणि मुलींना सोडलं जातं किंवा नेलं जातं, अशा वेळेला जर बस कंडक्टर आहे, बसचा ड्रायव्हर आहे, तो जर काही गैरफायदा घेत असला आणि ते जर तिने सांगितलं
घरी, तर त्याची दखल घ्यायलाच पाहिजे. किंवा घरी येणारा नेहमीचा माणूस असेल, काका मामा असेल, अगदी वडील सुद्धा असतील, तर त्यांनी जर काही अत्याचार करायचा प्रयत्न केला असेल तर तिच्या आईनी, तिच्या जवळच्या मोठ्या स्त्री व्यक्तींनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करण्यासाठी ठामपणे उभं राहायलाच पाहिजे. आणि हे त्या मुलीचं वय हे लक्षात घेता आणि तिचं वल्नरेबिलिटी लक्षात घेता, मानसिक स्थिती आणि हे सगळं बघता कुटुंबाने तिची ठाम भूमिका घेऊन तिच्या पाठीशी उभं राहणं हा फार महत्वाचा भाग आहे. याविषयी अशीच माहिती घेणार आहोत मॅडम. पुण्यावरनं सुहासिनी गोरे आपल्याशी बोलू इच्छिते. नमस्कार. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा, स्त्री असूनही मी हा प्रश्न विचारते, पण काही वेळेला मला असं वाटतं की काही विकृतपणा ज्या पुरुषांचा असतो तेच लोक असं करू शकत असतील, पण हल्ली थोड्याफार स्त्रिया किंवा लहान मुली सुद्धा त्याला जबाबदार आहेत असं नाही का वाटत? त्यांचे एकूण कपडे घालायची पद्धत, त्यांनी जर स्वतःला कपड्यांच्या बाबतीत इतकं एक्सपोज ठेवलं तर पुरुषांची ही प्रवृत्तीच असते त्यांना स्पर्श करण्याची, तर त्याला थोड्याफार स्त्रिया जबाबदार आहेत असं वाटत नाही का? स्त्रियांचे आजकाल पोशाखाचा जो प्रकार आहे, कपडे घालण्याची जी पद्धत आहे, याच्यामुळे अशा प्रकारच्या कृती घडतात का, या मला वाटतं विषयावर बरीच चर्चा झालेली आहे. त्याचबरोबरीने जोडूनच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की माध्यमांवर पण दोष दिला जातो हल्ली, की ज्या पद्धतीने चित्रण केलं जातं, एखादं प्रोडक्ट विकण्यासाठी स्त्रीचा ज्या पद्धतीने वापर केला जातो, या सगळ्या गोष्टी देखील समाजामध्ये अशी विकृत प्रवृत्ती बळावण्यासाठी कारणीभूत आहेत असं म्हटलं जातं. आपलं मत काय? माझं मत त्याच्याबद्दलचं काही ठाम आहे, अशा अर्थाने की आपण खूप पारंपरिक विचारात असल्यामुळे स्त्रीचे काय कपडे घालते ती त्याच्यावरनं तिचं कॅरेक्टर ठरवलं जातं. आता जर एखादी स्त्री खूप प्रवास करत असला, तिला रोजचा जर धावपळ असते आणि ती जीन्स घालत असते, तर म्हणजे काय तिचं कॅरेक्टर वाईट आहे असं धरायचं काम? असं नाही धरता येत. आता मीडियाचा जो तुम्ही इन्फ्लुएन्स आहे असं म्हणता, मीडियाचा इन्फ्लुएन्स कोणावर नाहीये, सगळ्यांच्यावरच आहे. पण म्हणून तुम्ही बघता मीडिया, मी बघते, सगळेच बघतात, ह्याचा अर्थ प्रत्येकाची मानसिकता बदलते असं नाहीये. इथे मला प्रामुख्याने असं सांगायचं की परदेशात जेव्हा अशा घटना होतात त्या बहुतेक वेळेला घरातल्या व्यक्तीकडनं, शेजारच्यांच्याकडनं किंवा नातेवाईकांच्याकडनं होतात. सहसा बाहेर चालणाऱ्या व्यक्तीवर, मुलीवर कपडे जास्ती आहेत किंवा कमी आहेत ह्याच्यावरनं तिच्यावर अत्याचार होत नाही. तिला तो अधिकार असतो नाही म्हणायचा, तो आपल्याकडचा अधिकारच नाकारला जातो. बरं, की त्याच्यावर ती अबलाच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की तिला कोणी सपोर्ट करणारच नाहीये. या मानसिकतेतनं हे जास्ती वाढतं. मला पुढे असं म्हणायचंय की अंगभर कपडे घातलेल्या, पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलींची छेड नाही का काढली जात? नक्कीच जाते. अगदी. मॅडम, अगदी लहान मुलीवर बलात्काराच्या ज्या घटना घडतात त्यावेळी खरंच त्या मुलीने घातलेले कपडे हे काही दोषाचं कारण असू शकतं का? नक्कीच नाही असणार आहे. घटनेचं कारण तिला या सेक्स बद्दल किंवा कोणाला आकर्षित करण्याबद्दल काही कळतच नाहीये, ती इतकी लहान आहे. मग तिच्यावर जेव्हा बलात्कार होतात किंवा अत्याचार होतात किंवा लैंगिक ॲडव्हान्स केले जातात, तर मग अशा वेळेला तुम्ही तिला जबाबदार धरणार का? ही त्या पुरुषी मनोवृत्तीची विकृतता आहे असं म्हणूया. पण याला एका दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार करायचा झाला तर या सगळ्या गोष्टींनाही मीडियामधनं असणारं चित्रीकरण असेल किंवा अशा पद्धतीने घालणारे कपडे असतील, या सगळ्यावर थोडंसं कुठेतरी नियंत्रण आणल्या गेलं तर कदाचित अशा प्रकारची मानसिकता, विकृती, मनोवृत्ती त्याच्यावर थोडा आळा बसू शकतो का? मला वाटतं अशा पद्धतीने त्यांचा प्रश्न होता, तर त्यावर आपण काय सांगू? त्याच्यावर मग मीडियाबद्दलचं तर आहे की प्रत्येक वेळेला आपल्या मीडियाच्या खाली एक रनर येत असतो की तुमची काही याच्याबद्दल कंप्लेंट असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल नक्की या ठिकाणी BCCCच्या ठिकाणी वगैरे तुम्ही कंप्लेंट करा वगैरे. त्याच्याबद्दल आपण करतो का? जागरूकता नाहीये आपली, नाही करत आपण तसं. तर मग अशा वेळेला आपण कसं वागायचं हे त्या स्त्रीनी स्वतः ठरवायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर तिला काही प्रमाणात स्वातंत्र्याचंही भान ठेवलंच पाहिजे की ती व्यक्ती आहे आणि तिला व्यवस्थित डिग्निफाईड जगण्याचा अधिकार आहे, म्हणून तिने काय कपडे घातलेत ह्याच्यावरनं तिचं कॅरेक्टर परत ठरत नाही. आणि म्हणून तिने लोकांना आकर्षित करण्यासाठीच ते हे करते सगळं, हे गृहीत धरणं ही आपली पारंपरिक मानसिकता आहे असं मला वाटतं. आणि आपलं जे पुरुषी वर्चस्वाची जी मानसिकता आहे की त्यांनी वर्चस्व करायचं
आणि आपण ते मानायचं, ही जी परंपरा आपली आहे त्याच्यामुळे अनेक वेळेला हे घटना जास्ती वाढतात आणि त्यांना पीडित महिलेला कोणी मदत करत नाही आणि त्याच्यामुळे या घटना खूप वाढतात. बरोबर आहे मॅडम. आपल्याला अरुण डोंगे यांचा औरंगाबादनं मगाशी जो फोन होता त्यामध्ये त्यांचा आणखी एक प्रश्न होता, तो जरा राहून गेलाय. मी त्या प्रश्नावर येते की जनजागृती करण्याच्या संदर्भामध्ये पथनाट्य ह्याचा जर वापर जास्तीत जास्त केला गेला या विषयाच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलरली, तर त्यावर आपलं मत काय आहे? ह्याच्यावर मी अगदी सहमतच आहे. जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आमची संस्था आहे ही वेगवेगळ्या लेवलला, कॉलेज लेवलला म्हणा किंवा मंडळांच्या लेवलला म्हणा, या गोष्टी धसायला लावत असते आणि काय काळजी घ्यायची याच्याबद्दल जसं आपण आज करतोय त्या पद्धतीने आपण करतो. पथनाट्य हा एक भाग झाला, पण सेन्सिटायझिंग प्रोग्राम जे आहेत ते डॉक्युमेंटरीज आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत आणि विविध मार्गाने पोस्टर्स आहेत आणि या सगळ्याचा हा मीडियाचा आहे. या सगळ्याचा वापर करून जेव्हा जनजागृती केली जाते तेव्हा त्याचा मानसिकतेमध्ये बदल होतो, मुलींच्याही होतो आणि इतरांच्याही होतो. खरंय. आपल्याला फोन आलेला आहे डॉक्टर प्राजक्ता मुळे, मुलुंडवरनं बोलू इच्छिते. नमस्कार. डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलतीये. नमस्कार मॅम. आणि मला असं म्हणायचंय की आमच्या जसं फील्डमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो, तसंच आपल्या सुद्धा मुली किंवा कुणी बायका म्हणा की जी किंवा पेरेंट्स त्यांचे की आपण जी पूर्वीचा आपला रिवाज आहे 7च्या आत घरात येणे म्हणजे शक्यतो आणि तर तो त्यांनी पाळला तर यातले बरेचसे गुन्हे कमी होऊ शकतील किंवा अत्याचार कमी होऊ शकतील. दुसरी गोष्ट असं, एखाद्या परिचित व्यक्तीने जर त्या मुलीवर किंवा बाईवर अन्याय केलेला असेल आणि पोलिसांना हे पकडता आलं असेल किंवा ती जर म्हणत असेल तर त्या क्षणी पोलिसांचे पण अधिकार वाढवायला पाहिजे की त्या क्षणीच ते शिक्षा देऊ शकतात. म्हणजे ते परत कोर्टबाजी आणि त्याच्यात जे सगळा चार्मच घालवतात त्या शिक्षेतला किंवा अत्याचारातला, तर त्यांचे अधिकार वाढवावेत नवीन घटनेत असं मला एक वाटतं. आणि तिसरी गोष्ट तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे, फॉरेन कंट्रीमध्ये अगदी दे किस ईच अदर इवन ऑन द फुटपाथ ऑल्सो, पण दे डू नॉट टच टू अस लाईक मतलब स्ट्रेंजर किंवा आपले अपरिचित लोकांना. हे फार आदर्शवादी असं मी समजू शकते. आपलं मत सांगाल. थँक्यू व्हेरी मच. बरं बरं, नक्कीच. आपण काय सांगू शकतो मॅम त्यांना? नाही, परत तुम्ही जरा प्रश्न पहिला त्यांचा जो प्रश्न होता ना त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे 7च्या आत घरात स्त्रीनी यावं ही एक साधारणतः मानसिकता असते. त्यामुळे जर काळजी घेतली आधीच, मला वाटतं तो मुद्दा आपण घेणारच होतो मॅडम, की अशा गोष्टी टाळण्यासाठी स्त्रियांनी स्वतःहून कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं. त्या संदर्भामध्ये सुरुवातीला त्यांना जाणून घ्यायचं होतं. 7च्या आत घरात हे जो विचार आहे, मला प्रश्न विचारा असं वाटतो की घरात स्त्रियांच्यावर अन्याय होत नाही का? नक्कीच होतात. हा विषय आपला पुढच्या वेळेला आपण घेणार आहोत तेव्हा मी आता त्याच्यात जास्ती जात नाही. आता स्त्रीला सगळ्यात छोट्या मोठ्या कारणासाठी बाहेर पडावं लागतं. मुलांना शाळेत सोडायचंय, आणायचंय, बाजारात जायचंय, सामान आणायचंय, भाज्या आणायचे, त्यांना बँकेत जायचं असतं, बसनी जायचं असतं, ट्रेननी जायचं असतं. सगळीकडे अत्याचार होतात. अगदी चालत्या ट्रेनमध्ये सुद्धा बलात्कार झाल्याच्या घटना झालेल्या आहेत आणि मग किती जण पुढे येतात सांगायला. म्हणजे 7च्या आत घरात हे आपलं एक ब्लँकेट झालं. पण ते आपल्याला मनापासून वाटतंय 7च्या आत घरात आलं की तिला संरक्षण, पण ते खरंच संरक्षण आहे का ह्याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. इथे परत मी असं म्हणेन की त्या बाईनी जर सक्षम राहिलं तर हे प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतात. आता मला एखादी बाई रस्त्याने चाललेली आहे, दुपारच्या वेळेला शाळेत मुलांना सोडून आलेली आहे, रस्त्यात कोणी नाही आणि तिच्यावर कोणतरी अटॅक करते. आता तो अटॅक तिची पर्स खेचण्यासाठी असू शकतो, तिचं मंगळसूत्र खेचण्यासाठी असू शकतो किंवा तिच्यावर अटॅक करण्यासाठी असू शकतो. पण ते जर तिने पर्स लांब टाकली आणि त्या माणसाला जर पैशाची गरज आहे तो पर्सच्या मागेच आहे, ती बाजूला निघून जायला तिला वेळ मिळेल. मॉलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा बऱ्याच वेळेला गाड्या असतात, बऱ्याच स्त्रियांच्याकडे गाड्या असतात किंवा जिथे पार्किंग लॉट असतो तिथे बऱ्याच वेळेला अंधार असतो. तिथे सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. मग तिथे न थांबता ताबडतोब तिकडनं निघायचं आणि मग पुढे जाऊन तुम्ही काय ती तपासणी करा, सामान बरोबर आलंय की नाही, पैसे बरोबर दिले गेलेत की नाही,
ती जागा तिथे नाहीये. आपणही थोडंसं सजग जागरूक राहायला पाहिजे, प्रत्येक बाईनी राहायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मॅम, आपण म्हणतोय सातच्यात घरात, आज आधुनिक काळामधली स्त्री ही रात्री देखील काम करते, ड्युटी करते, तिच्या कामाचा भाग असतो, तिला बाहेर पडावं लागतं. मग अशा वेळी तिने दक्षता म्हणून कुठल्या कुठल्या आणखी जास्त काळजी घ्यायला हवी, करायला हवी? आणि मला वाटतं विशेषतः आजच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणातनं किंवा वाहनातनं ती प्रवास करते, जसं आपल्याकडे काही प्रसंग घटना घडलेले आहेत, रिक्षा असेल, टॅक्सीमधनं जाणं असेल, अशा वेळी तिने विशेषतः काय काळजी घ्यायला हवी रात्रीच्या वेळी? आता नोकरी करणारी बायको हवी आहे असं आपण सगळेच बघतो. खरंय. आता ती नोकरी फक्त त्यांनी नवऱ्याने ठरवेल त्याच क्षेत्रातली असावी, त्याच वेळेपुरती असावी, का तिला मिळेल त्या संधीप्रमाणे तिने पुढे जायचंय, हा दुसरा भाग झाला. आता कॉल सेंटर्स वगैरे आहेत किंवा नर्सेसच्या ड्युटीज आहेत किंवा एअरलाईन्सच्या ड्युटीज आहेत जिथे रात्री जावं लागतं. मग ते कंपनी त्यांच्यासाठी वाहनाची सोय करते. जर त्या बाईला त्रास झाला तर त्या कंपनीला जबाबदार धरलं जातं. तर म्हणजे मग सातच्यात घरात यायचं, मग तिने नोकरी करायची नाही का, हा दुसरा प्रश्न आहे. खरंय. त्यामुळे आजची जीवनशैलीच बदलत चाललेली आहे. अपेक्षा एकमेकांच्याकडनं ज्या आपण ठेवलेल्या आहेत नवरा बायकोनी किंवा घरच्या इतर सदस्यांनी सुद्धा, त्याच्यातही बदल होत आहेत मोठ्या प्रमाणात. त्यामुळे हे आवश्यकच आहे. खरंय. पुढे मला असं जाऊन सांगायचं की समजा कंपनीची गाडी नाहीये आणि त्या मुलीला वेळी अवेळी रिक्षातनं जायला लागतंय किंवा टॅक्सीनी जायला लागतंय, तर अशा वेळेला आम्ही सांगतो त्यांना, आणि असं सगळीकडेच हल्ली व्हिडिओ क्लिपिंग्स पण जात आहेत की त्या मुलीनी आपल्या, आता सगळ्यांच्याचकडे फोन आहेत, सेल फोन्स आहेत, तिने जर त्याचा नंबर नोट केला आणि तो फोन जर त्यांनी घरी पाठवला SMS करून आणि तिने सांगितलं की मी आता या टॅक्सीत बसते आणि मी तिकडनं येते, अमक्या अमक्या वेळात मी पोहोचणार आहे, तर आपोआपच समोरच्या व्यक्तीला, जो ड्रायव्हर आहे त्याला तो जाणवणारच आहे ना प्रेशर की बाबा आपला आपण एक्सपोज होणार आहोत ह्याच्यात. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर दिल्ली तर असं हल्ली करायलाच लागलेले आहेत, मुली तर काळजी घेतातच. तर त्यावेळेला दिल्लीतले काही ड्रायव्हर्स रिएक्ट करायला लागले की तुमचा विश्वास नाहीये आमच्यावर, तर आमच्या बरोबर कशाला येतात, तुम्ही गाड्या ठेवा वगैरे. हे उत्तर नाहीये. मग त्या मुलींना आम्हालाच त्यांना शिकवायला लागलं की तुम्ही सांगा त्यांना की तुमच्याकडचेच लोक, तुमचा व्यवसाय करणारे लोक आम्हाला त्रास देतात, म्हणून आम्हाला हे करावं लागतं. बरोबर आहे. खंबीरपणा परत आलाच. खरंय. ही फार महत्वपूर्ण माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलेली आहे की रात्रीच्या वेळी अपरिहार्य कारणामुळे जर तुम्हाला एखाद्या वाहनातनं किंवा अशा ठिकाणी प्रवास करण्याची वेळ आली तर किमान तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुम्ही पटकन गाडीचा नंबर नोट करणं, आपल्या घरच्यांना तरी पाठवणं, ही एक दक्षता, छोट्या छोट्या गोष्टी आज बाळगणं आवश्यक आहे. मला वाटतं याच्यानंतर आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन मी आधी घेते आणि ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. प्रशांत गावंडे बोलतायत आपल्याशी अमरावतीवरनं. नमस्कार. नमस्कार प्रशांतजी. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, द्विअर्थी गाणे हा स्त्रियांवर होणारा लैंगिक अत्याचार नाही का? कुठला प्रशांतजी, पुन्हा रिपीट करा. आणि अशा गाण्याबंदीसाठी काही कायदा आहे का? आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. द्विअर्थी गाणे हा स्त्रियांवर होणारा लैंगिक अत्याचार नाही का? व्हिडिओवरची गाणी. हॅलो. द्विअर्थी गाणे. बरं बरं, नक्कीच नक्कीच. मॅडम, आपण मीडियाचा मगाशी उल्लेख केला होता. आता द्विअर्थी गाणी जी आहेत, तो स्त्रियांवरचा अत्याचार, लैंगिक अत्याचार आहे का, असं त्यांना विचारायचं आहे. जनरली स्त्रियांवरचा आहे असं मी मानीन, पण त्याच्यावर किती जण ऑब्जेक्शन घेतात, ती गाणी आवडणारीच किती लोक असतात, पुरुष किती असतात, ते घेतात का ऑब्जेक्शन? नाही घेत ना. द्विअर्थी इथे आपण म्हणतोय ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीवर, पर्टिक्युलर बाईवर, मुलीवर जेव्हा अत्याचार होतो ह्याचा आता आपण विचार करतोय. आता ती गाणी ऐकून जर कुणी अत्याचार करायला प्रवृत्त होत असेल, लैंगिक अत्याचार करायला प्रवृत्त होत असेल, किंवा ती गाणी रस्त्यात कुणाच्या बद्दल उद्देशून म्हणत असतील, रस्त्यावरनं जाणाऱ्या मुलीला उद्देशून म्हणत असतील, तर हा लैंगिक अत्याचार नक्की आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यावर तक्रार करू शकते, ती मुलगी तक्रार करू शकते. त्या द्वैअर्थी लैंगिक गाणी जी आहेत ती आयदर तुम्ही बंद पाडा किंवा मग त्याचा परिणाम तुमच्यावर होणार ना. तर किती प्रकारांनी एक्सपोजर आहे, मुलांना एक्सपोजर आहे, आपल्यावर त्याचे आघात होत असतात.
पण आपण रिॲक्ट काही करत नाही ना त्याच्याबद्दल आणि तक्रारही करत नाही. मॅम, आपण बरीच विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. एकंदरीतच स्त्रियांनी कशा पद्धतीने जागृत राहायला पाहिजे, कायदा कसा तिच्या पाठीमागे सक्षम आहे. नेमका एखाद्या पद्धतीने अशा पद्धतीने जर एखादा गुन्हा घडला तर कुठल्या कुठल्या कलमा अंतर्गत तिला तक्रार नोंदवता येते, त्या संदर्भात काही सांगता येऊ शकतं? काही जे बदल झालेले आहेत हे 354, 356, 354 अ ब क ड असे झालेले आहेत. 356 मध्ये आहेत काही बदल झालेले. ऍसिड अटॅक्स आता त्याच्यात घेतलेले आहेत की मुलगी, आता मागाशी कोणतरी मला विचारलं होतं की मुलीनी ते संबंध ठेवायला मंजुरी दिली होती आधी आणि नंतर तिने नकार दिला त्या मुलाला, म्हणजे त्याचं मन दुखावलं गेलं म्हणा किंवा तो डिप्रेस झाला म्हणा किंवा मुलीवर सूडबुद्धीने त्यांनी काही अटॅक करायचा प्रयत्न केला म्हणा, तर असे प्रसंग. पण मग असा परत प्रश्न येतो की त्या मुलीला नाही म्हणायचा अधिकार नाहीये का? किंवा मुलगा जेव्हा संबंध ठेवून लग्न नाकारतो तेव्हा मग त्याच्यावर जर काही कारवाई होते किंवा नाही होत, केली जाते किंवा नाही होत, तर त्या मुलीला अधिकार आहे की नाही का? कदाचित ती असं वाटेल तिला की या मुलाबरोबर संसार करणं मला पुढे शक्य नाही होणार आहे, तर ती तक्रार करूच शकते. मग त्याच्यावर मग रिॲक्शन म्हणून ऍसिड अटॅक होता. आता दुसरी गोष्ट की रेप हा जो भाग आहे, आता आपला कायदा जो फौजदारी कायदा आहे हा नवऱ्याने बायकोवर केलेला अत्याचार, शारीरिक लैंगिक अत्याचार हा रेप मानत नाही. पण त्याच्याच बरोबर आता नवीन जो कायदा झालेला आहे कौटुंबिक हिंसाचार विरोधातला कायदा आहे की घरातल्या कुठल्याही बाईवर जर रेप झाला, मग ती बायको असू दे आणखीन कोणी असू दे, तर तो गुन्हा आहे आणि त्या न्यायालयाला अधिकार आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची की तुम्हाला जो त्रास देणारी व्यक्ती असेल तिला घरातनं तुम्ही बाहेर काढू शकता की तिने घरात यायचं नाही असेही येऊ शकतात. तर त्यामुळे हा जो प्रकार आहे हा थोडासा आता व्यापक होतोय आणि त्यामुळे जसे कायद्यात बदल होत आहे ते अनेक अंगांनी बदल होत आहे. मॅम, मग याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा जो आहे ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की कायद्याचा दुरुपयोग मग तो प्रत्येकच बाबतीमध्ये जर घडला आणि याही बाबतीमध्ये जर घडला तर त्या संदर्भामध्ये आणखी काही त्याच्यावर कायदा आहे का किंवा काही आहे का त्याच्या संदर्भात? त्याच्यावर खूप मोठी ओरड होतीये की बायका कायद्याचा दुरुपयोग करतात तेव्हा त्यांना काही शिक्षा होते किंवा नाही होत ह्याच्याबद्दल. आता 2013 साली जो कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या संबंधाचा जो कायदा झाला त्याच्यात जर बाईनी खोटी तक्रार केली असेल तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. बरं. आणि हे त्याच्यात प्रोव्हिजन्स तशा दिलेल्या आहेत, स्पष्टता आहे त्याच्याबद्दल. पण आताचे जे फौजदारी कायदे आहेत, IPC आहे, CRPC आहे, त्याच्यामध्ये इतक्या स्पष्टपणे त्यांनी दिलेले नाही आहेत प्रोव्हिजन्स. पण ऍट द सेम टाइम जर जेव्हा तक्रार ही खोटी आहे किंवा काही सूडबुद्धीने हे काम केले गेलं आहे, ही तक्रार केली गेली आहे आणि संबंध यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने दिशा देऊन हे प्रक्रिया पुढे गेलेली आहे असं जर लक्षात आलं तर पर्जरीसाठी अशा व्यक्तींच्यावर कारवाई होऊ शकते. पण आता त्याचे अधिकार न्यायालयानं असतात. अच्छा. ते त्यांनी घ्यायचे की नाही किंवा त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा वगैरे हा सगळा नंतरचा विषय झाला. बरोबर. पण घेता येतो. अच्छा, कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. तर कायद्यात पर्जरीची तरतूद आहे, ती कोणासाठी पण आहे. पण खोटी केस बाईने केली म्हणून तिच्यावर काही कारवाई होणं, कारण खोटी केस आहे हे पुरावे नाही मिळाले म्हणूनही ती खोटी ठरू शकते. बरं. ती प्रत्यक्षात किती खोटी आहे की तिने स्वतःच्या स्वार्थासाठी हे किती केलेलं आहे हे जर सिद्ध झालं नाही तर बऱ्याच वेळेला अडचणी येणारच आहेत. म्हणून आपला कायदा त्याबद्दल सायलेंट आहे, काही जास्ती बोलत. अगदी बरोबर आहे मॅडम. अशा प्रकारच्या एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आल्यानंतर त्या महिलेचं, त्या स्त्रीचं पहिलं पाऊल काय असायला हवं असं आपल्याला वाटतं? मगाशी मी एक सांगत होते की जेव्हा एकटी बाई रात्री अपरात्री जात असते तेव्हा तिने एक पोलिसांचे काही नंबर्स त्यांनी सांगितलेले आहेत, तर तिथे जर कळवलेलं असेल की मी या रिक्षात आहे किंवा या टॅक्सीत आहे आणि तर त्याच्यातनं ही वेळ आहे, तर ते पोलीस सुद्धा, आणि तिला जर शंका येते की तो माणूस तिला त्रास देणार आहे किंवा ती रस्ता बदलून जातोय किंवा आडवाटेने जातो, तर ती नक्की पोलिसांना कळवू शकते. आणि ते पोलीस त्यांच्या यंत्रणेतून त्या संबंध रूटचा ट्रॅक ठेवू शकतात. आणि 103 आहे, 100 आहे, हे जे नंबर आहेत ते त्यांना कळवलं तर ते मदत नक्की करतात. आता 103ला पण कळवलं तर ते नक्की येतात. पण अर्थातच आहे की खूप केसेस असू शकतात, तुम्हाला परत परत ट्राय करावं लागतं.
पण त्यांनी मदत केली तर त्यांची पण अशी पुढे अपेक्षा असते की त्यांनी पुढे जाऊन त्याच्याबद्दल कारवाई करायला पाहिजे, तक्रार करायला पाहिजे. ती नाही आपण केली. स्क्रीनवर बघू शकता सायबर गुन्हे तपासणी खाते, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र शासनाचा नंबर आहे. 022 हा एसटीडी कोड आहे. 22382600 हा नंबर आहे. महिलांसाठी हेल्पलाईन मुंबई पोलिसांचा 100 आणि 103 हा आहेच. तर हे जे हेल्पलाईन नंबर आहेत या ठिकाणी मला वाटतं संपर्क त्वरित साधणं ही महत्वाची बाब असू शकते. मॅम, आपल्याला एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. बोला. मॅडम, आपण खूपच छान कार्य करतात आपल्या संस्थेच्या माध्यमातून. माझा प्रश्न थोड्या वैयक्तिक आहे. इफ आय एम नॉट रॉंग, आपली सुकन्या, उर्मिला आणि कोठारे कुटुंबीय ही आपल्या या स्वयंसेवी संस्थेशी संलग्न आहेत. तर एक सेलिब्रिटी म्हणून त्यांचे योगदान कितपत लाभदायक आहे आपल्या संस्थेला? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. काय सांगता येऊ शकतं आपल्याला? उर्मिला कानेटकर माझी मुलगी आहे आणि ती आमच्या संस्थेची व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि जिथे जिथे तिला शक्य होईल तिथे तिथे आमच्या संस्थेचा नंबर ती कळवत असते. इव्हन बॉम्बे युनिव्हर्सिटीला तिने आता 1-2 महिन्यापूर्वी भाषण पण केलं होतं आणि स्त्रियांच्या सक्षमतेबद्दल ती बोलली होती. त्यामुळे तिचं योगदान मोठं आहेच, ह्याच्याबद्दल शंकाच नाही. ती तिच्या पद्धतीने तिच्या मीडियाचा वापर करून ती हा प्रश्न पुढे नेते. मला वाटतं सेलिब्रिटीजचा हा खूप मोठा एक महत्वाचा भाग असू शकतो की सेलिब्रिटीजनी पुढे येऊन जरा तरुणांमध्ये किंवा सगळ्याच सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणं, कायद्याच्या संदर्भात असेल किंवा अशा पद्धतीने घेण्याची जी दक्षता आहे त्या संदर्भामध्ये पुढे येऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे असं. एक मुद्दा मला आणखीन इथे मांडायचा आहे की तिचे सासरे महेश कोठारे आमच्या संस्थेचे प्रेसिडेंट आहेत आणि ज्या ज्या प्रकारांनी आम्हाला मदत हवी असते, ओळखीची मदत हवी असते किंवा पैशांनी मदत हवी असते या काही फिल्म्स करायला मदत हवी असते, तर ते आमच्या पाठीशी कायम उभे असतात. अगदी खरं. आणि बरोबर आहे. आणि सगळ्यांच्या सहकार्याने, समाजातल्या सगळ्या घटकांच्या सहकार्याने मला वाटतं हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतो, पोहोचवला जाऊ शकतो. मॅडम, आपल्याला या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपण कायदा आहे त्याच्यावर शिक्षेची तरतूद आहे, कायद्यामध्ये सातत्याने बदलही होत असतात जे समाजापर्यंत आपण घेऊन जात असतो. पण एकूणच स्त्री म्हणून आजच्या या घडीला अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना आपण काय मार्गदर्शन कराल? स्त्रियांना मार्गदर्शन करणं म्हणजे मानसिकरित्या त्यांनी सक्षम व्हायला पाहिजे, हे एक आहे. जसे तुम्हाला आहे अब्रू आणि तुम्हाला अब्रू जाण्याची काळजी वाटते तशी समोरच्या त्रास देणाऱ्या व्यक्तीलाही ती काळजी आहे. आणि तुम्ही जेव्हा त्याचा सुरुवातीपासून त्याला रोखता त्यावेळेला हे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. घरच्यांनी सपोर्ट द्यायला पाहिजे, हेही आहे. आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सेल्फ डिफेन्सचे जे काय कोर्सेस आहेत, जुडो आहे, कराटे आहे किंवा काय, तिथे मला थोडंसं सांगावं आवडेल की बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या बरोबर आम्ही एक सेमिनार घेतला होता एक जस्ट 2 महिन्यापूर्वी. तर तो स्त्रियांची सुरक्षा याच्या संबंधातच घेतला होता. आणि समर्थ व्यायाम मंडळ जे आहे शिवाजी पार्कचं, त्याचे चेअरमन आले होते आणि त्यांनी जुडो शिकवलं, प्रिलिमिनरी शिकवलं पण जुडो शिकवला. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या जो 2-3 दिवसात फरक पडला तो नक्कीच स्वागतार्हच आहे. खरं, अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यातल्या कित्येक मुली 5 कॉलेजेस मधल्या, रायगड मधल्या मुली आल्या होत्या आणि त्या मुलींना खूप प्रवास करून जावं लागतं. खरंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येऊ शकतं मॅडम की आजच्या काळामध्ये स्त्रीला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सगळ्याच दृष्टिकोनातनं सक्षम होऊन अगदी जबाबदारीने सतर्क होऊन वावरणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती केलीच पाहिजे. कायद्याची ही माहिती करून घेणं आवश्यक आहे. मॅम, आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.